आहोत दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। राज्यामध्ये बनावट औषधांचं धक्कादायक रॅकेट उघड। 5 बनावट कंपन्यांच्या नावे महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यांमध्ये गोळ्या औषधांचं वितरण। विरोधकांच्या टीकेनंतर सरकारकडून चौकशीचे आदेश। कुर्ला बस अपघात प्रकरणी आरोपी चालकाला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अपघात की कट याचा तपास केला जाणार। गिरीश महाजनांनी कुर्ला अपघातातील जखमींची भेट घेतली। मृतांच्या नातेवाईकांना 7 लाख रुपयांची मदत मिळणार। राज्य सरकारकडून 5 लाख तर बेस्टकडून 2 लाख मिळणार। महाजन यांची माहिती। चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता। कुर्ला बस अपघातातील चालकानं पहिल्यांदाच बस चालवल्याची धक्कादायक माहिती समोर। कंत्राटी चालक म्हणून संजय मोरे 1 डिसेंबरला कामावर रुजू। बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता। चालकानं मद्यपान केलं नव्हतं। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात। चालकाला मोठ्या गाड्या चालवण्याचा अनुभव नव्हता। पोलिसांची माहिती। इलेक्ट्रिक बस पूर्णपणे सुस्थितीत। बसमध्ये कुठलाही बिघाड नाही। इलेक्ट्रिक बस बनवणारी कंपनी आणि काही तज्ज्ञांचं मत। पोलिसांनी बस बनवणारी कंपनी त्याचबरोबर तज्ज्ञांसोबत देखील चर्चा केली। कुर्ल्यामध्ये बसच्या धडकेमध्ये 7 जणांचा मृत्यू तर 49 जण जखमी। 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश। जखमींवर सायन आणि भाभा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। बेस्टच्या काही अधिकारी आणि कंत्राटदारांची चौकशी होण्याची शक्यता। बेस्ट प्रशासनाशी बोलून पोलीस पडताळणी करणार। वर्दळीचा मुख्य रस्ता असून देखील स्पीड ब्रेकर नाही। अनधिकृत पार्किंगबाबत कोणताही कारवाई नाही। सदर बस अपघाताला आरटीओ आणि प्रशासन देखील जबाबदार। स्थानिकांचा आरोप। शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये आज सायंकाळी बैठक होणार। ममता बॅनर्जी यांच्याकडे इंडिया आघाडीची कमान देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली। थोरातांसह पुण्यामधील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची बैठक। शरद पवारांच्या दिल्लीतील घरी ईव्हीएम संदर्भात आज रात्री महत्त्वपूर्ण बैठक। केजरीवाल आणि अभिषेक मनु सिंघवी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार। सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता। शिवसेना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावं दिल्लीत पोहोचली तर भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावं संसदीय बोर्डापुढे सादर। सूत्रांची माहिती। संभाव्य मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाच्या 11 नेत्यांची नावं। उदय सामंत, तानाजी सावंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, भरत गोगावले यांच्यासह अजून 5 जणांच्या नावांचा समावेश। सूत्रांची माहिती। संभाव्य मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह अनिल पाटील, दत्तमामा भरणे त्याचबरोबर धर्मराव बाबा आत्राम यांच्या नावांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती। सिद्धिविनायकाचं दर्शन 5 दिवस बंद। श्री गणेश जयंतीपूर्वी सिंदूर लेपनाच्या विधीसाठी भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही। उद्यापासून 15 डिसेंबरपर्यंत विधी होणार। कोस्टल रोडवरील वेग मर्यादेवर नियंत्रण नाहीच। स्पीड डिटेक्शन कॅमेऱ्यांचा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित। वेगाचे नियम धाब्यावर। मुंबईच्या हवेतील नायट्रोजन डायऑक्साईडच्या पातळीमध्ये वाढ। माझगाव, वांद्रे कुर्ला संकुल सर्वाधिक प्रदूषित। हवा प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजारांचाही धोका। मार्च महिन्यामध्ये बीकेसी ते आचार्य यात्रे चौक वरळीपर्यंत भुयारी मेट्रोची सेवा सुरू होणार तर कप परेडपर्यंत मेट्रो जून महिन्यामध्ये सुरू होण्यासाठी एमएमआरसीचं नियोजन। म्हाडाच्या 2264 घरांच्या सोडतीला अखेर मुदतवाढ। 26 डिसेंबरपर्यंत अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू राहणार। मुंबई नाशिक महामार्गावर 3 महिने कोंडी राहणार। ठाण्यातील साकेत पुलाजवळच्या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात। पुण्यामध्ये महावितरणच्या थकबाकीदारांची 40,000 प्रकरणं दाखल। शनिवारी लोक अदालतीचं नियोजन तर वीज चोरीची 122 प्रकरणं तडजोडीसाठी दाखल। पुणे शहरामध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार। जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार तर शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। पालकमंत्री नसल्यानं पुण्यातील पाणी नियोजन लांबणीवर। कालवा समितीची बैठक लांबणीवर पडल्याचा परिणाम वितरणावर होण्याची शक्यता। पुणे शहराचं पाण्याचं नियंत्रण आमच्या ताब्यात द्या। जलसंपदा विभागाचं पुणे महानगरपालिकेला पत्र। पुणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये अस्वच्छता आणि मोठी दुर्गंधी। परिसरातील दुर्गंधीमुळे रेल्वेची पुणे महापालिकेकडे तक्रार। पुण्यातील मुळशीमधील पिरंगुटच्या मुख्य रस्त्यावरील जुना पूल पाडण्यास सुरुवात। या ठिकाणी नव्यानं 100 फूटपेक्षा लांब पूल उभारला जाणार।